हाय हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे। काहीतरी असं वेगळं नाही म्हणता येणार, कारण की जे आहे ते रेसिपीज मी घेऊन आली आहे। कारण की ह्याच्या आधीचे व्हिडिओ जे लग्नाचे व्हिडिओ होते, जे मी गावी गेलेले व्हिडिओ होते, तर त्या सर्व व्हिडिओला खूप छान सपोर्ट मिळाला, खूप छान असे व्ह्यू आलेत आणि तुम्ही पाहिलेत आणि सर्वांना माहिती झालं की मी मेन गावी गेले। कारण की खूपशा लोकांनी, मी 8 दिवस इथे नव्हते, तर खूपशा लोकांनी मला असंच उत्तर म्हणजे असंच बोललेत की झालं का लग्न व्यवस्थित, झालं का लग्न व्यवस्थित, लग्नामध्ये लग्न खूप छान झालं आणि माझ्या थ्रू त्यांना गावी लग्न कसं होतं हे समजलं आणि त्याच्यामुळे खूप छान मला असा सपोर्ट मिळाला सर्वांचा की असं काहीतरी वेगळं जे गावी लग्न जास्तीत जास्त लोकांना सहसा नाहीच मिळत बघायला। आणि मोस्टली लोक मुंबईमध्येच लग्न घ्यायला बघतात की डायरेक्टली घरातनं निघा पाहुण्यांनी आणि डायरेक्टली हॉलवर जा, हॉलवरनं डायरेक्टली घरी या, म्हणजे असंच होत राहतं। पण हे जे लग्न जे मी तुमच्यापर्यंत पोहोचले, जे तुम्ही पाहिलं, तर ते लग्न जवळजवळ 3 दिवस 4 दिवस म्हणजे कंटिन्यू ते पाहुणे होते आणि कंटिन्यू आम्ही लग्नाघरामध्ये होतो। तर त्याच्यामध्ये असं झालं की लग्नाच्या दिवशीपासनं जे आम्ही म्हणजे इथून जे लग्नासाठी गेलो, तर तो प्रवास म्हणा किंवा तिथनं पुढे जे लग्नाचं जे होत होतं लग्नाच्या ठिकाणी म्हणा किंवा आमचा जातानाचा प्रवास म्हणा, तर एक व्हिडिओ मला टाकता नाही आला कारण की थोडा नेटवर्क प्रॉब्लेममुळे माझा व्हिडिओ तो पूर्णतः गेला। तर तो व्हिडिओ खरं तर मला दाखवायचा होता की प्रवास आमचा कसा झाला, प्रवास कसा झाला हा व्हिडिओ मला टाकला होता मी, पण तो माझा तुमच्यापर्यंत पोहोचला नाही। आणि खरं तर मला ते पण दाखवायचं होतं की गावी असा प्रवास केला जातो म्हणून, कारण की खूप स्ट्रगल अशी करून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो होतो। आणि दुसरी गोष्ट अशी झाली की गावचं लग्न कसं झालं हे मला नक्की सांगा। आणि एकच व्हिडिओ मी टाकलाय, मला वाटतं लग्नाचा व्हिडिओ टाकलाय आणि त्याच्यानंतरचं रिसेप्शन जे आहे ते मी नाही टाकलेलं, तर तो पण तुम्हाला लवकर बघायला मिळेल। कारण की कसा खूप वेळ जातो एडिट करायला आणि त्याच्यानंतर मला अजून सिलेक्ट करायचं पण बाकी आहे आणि त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ जरा पेंडिंग ठेवलाय की म्हटलं टाकेन, म्हटलं आज नाही तर उद्या। आज तर माझा हा व्हिडिओ जाईल आणि उद्या मी नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन। आणि दुसरी गोष्ट अशी की आज मी तुमच्यासाठी असा स्पेशल म्हणण्यापेक्षा रेसिपीचा जो साध्या सोप्या पद्धतीने जी रेसिपी केली जाते, तर तो मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली। आणि आज मी खरं तर खूप स्ट्रगल केला खरं तर, आणि असं झालं की ना खूपशी स्ट्रगल असं म्हणतात ना की सरळ वाट मला मिळत नाहीये, सरळ रस्ता मला मिळत नाहीये, असं झालंय। काही ना म्हणजे असं मला म्हणजे रस्ता जो आहे तो वळणाचा मिळतोय, म्हणजे असं मला होतंय की आता पण स्कूलमध्ये गेले, परत माझ्या डोक्यामध्ये आले मी सरळ घरी येऊ शकत होते, पण माझ्या डोक्यात नको मी आज म्हणजे खूप दिवस जरा मासे नाही खाल्लेले, म्हटलं जाऊ म्हटलं मासे घेऊन येऊ, म्हणून मी अक्षरशः मला जवळजवळ 1 तास माझा जास्तीचा गेला की मला तिथनं घरी न येता मी डायरेक्टली मासे आणले। आणि इतके माशांचं मार्केट मी खरं तर शूट घ्यायला पाहिजे होतं, पण मी नाही शूट घेतलं कारण की खूप गर्दी होती, त्याच्यामुळे मी नाही शूट घेतलं। इतके फ्रेश मासे आणि खूप म्हणजे बघून मी घाबरले, एवढे मोठे मोठे मासे, अक्षरशः ते वाम वगैरे बघितलं तर माझ्या अंगावरती काटा मारला आणि ते कुप्पा बघितलं तर मी अशी म्हणजे पूर्णच हे झाले की एवढे मोठे मासे असतात म्हणजे असा प्रश्न। कारण की मी याच्या आधी फुल मार्केटमध्ये गेलेली, म्हणजे इथे नव्हे कल्याणमध्ये असताना मी फुल मार्केटमध्ये गेली, तर ते फुलं बघून माझे डोळे असे हे झाले ना की वाव, एवढं सुंदर फुलं असतात, इतके प्रकार असतात आणि एवढं नॅचरल ब्युटी जी म्हणतात, तर ते असं इतकं सुंदर असतं हे मला नव्हतं माहिती। आणि आज शॉक झाले ते मासे बघून की बाबा एवढं मासे पाण्यामध्ये असतात, एवढे मोठे मोठे मासे, आणि ते बघून खरं तर मी घाबरले। आणि याच्यामध्ये खूप फरक आहे, नॅचरल ब्युटी जरी म्हटली तरी पण फ्लावर वगैरे बघून इतकं मला खरंच छान वाटलेलं। आणि ते माझ्या बघून मी शॉक झालेली की अक्षरशः हे मासे म्हणजे एवढे मोठे मोठे मासे, आणि ते बघितले, म्हटलं मला म्हणजे मला म्हणण्यापेक्षा आम्हाला जेवढं लागतं तेवढंच मी घेऊन आले। आणि कसं जरी आपण पूर्ण फुलांचं मार्केट किंवा बगीचा बघितला तर आपण पूर्ण सगळी फुलं नाही घेऊन येत ना, त्याच्यामुळे मला जेवढं लागतं तेवढंच घेऊन आले। आणि त्याच्यामुळे मी आणलेत कोळंबी आणली आणि बांगडे आणलेत, कारण की बांगडा फक्त छोटी खाते आणि कोळंबी आम्ही सर्वजण खातो, त्याच्यामुळे मी कोळंबी आणि बांगडे आणलेत की जेणेकरून मी तुम्हाला ते मी साध्या पद्धतीने करून दाखवणार आहे की जर
साध्या पद्धतीने करून दाखवणार आहे की जेणेकरून तुमच्यापर्यंत ती रेसिपी पोहोचेल. आणि ज्या मी साध्या साध्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवते तर त्या रेसिपीत ही एक रेसिपी ॲड होणार आहे. ती साधी सिंपल आणि आपल्याकडे जे आहे मटेरियल त्याच्यातनं केली जाणार आहे. आणि ह्याच्या आधीचा व्हिडिओ म्हटलं तर माझा अळूवडीचा जो मी व्हिडिओ टाकला होता तर तो व्हिडिओ खूप छान असा हे झाला, म्हणजे खूप छान असा लोकांना खूप आवडला. आणि त्या प्रकारची अळूवडी खूपशा लेडीजने करून पाहिली आणि मला खरंच छान वाटलं की अळूवडीचा जो मी रेसिपीचा जो मी ब्लॉग टाकला होता तर तो खूप छान मला म्हणजे मस्त म्हणजे इतकं छान वाटलं ना मला की हां की अक्षरशः वेगळं असं काहीसं माझं तुमच्यापर्यंत पोचतंय. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही म्हटलं मी जर प्रत्येक गोष्ट म्हणण्यापेक्षा मी जरी साधी मेथीची भाजी जरी म्हटलं तरी आपण नॉर्मली करतो, पण साध्या पद्धतीने ते मेथीच्या भाजीमध्ये एक्स्ट्रा काही घालत नाही. पण माझ्या पद्धतीने मी जे तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि ते तुम्ही करून बघतात याचं मला खूप छान वाटतं की निदान मी करते याचं मला ते म्हणजे मेंटली मी खरंच छान वाटलं मला की कुणीतरी माझं बघून करतंय. त्याच्यामुळे ती रेसिपीमुळे किंवा त्या ब्लॉगमुळे मला खरंच छान वाटलं आणि खूप छान सपोर्ट मिळाला मला त्या रेसिपीबद्दल. आणि खूप कमेंट पण खूप मला लोकांनी अक्षरशः मेसेज करून सांगितलं होतं, फोन आले की खरंच खूप छान झालं होतं ते. आणि माझ्याकडनं अळूवड्या खरं तर खराब होतात आणि हा व्हिडिओ बघून मी बनवलं आणि खूप छान असं झाली, टेस्ट पण छान आली. आणि दुसरी गोष्ट अशी की बनवताना स्ट्रगल नाही आलं, मेन गोष्ट ही आहे. आणि त्याच्यामुळे ती डायरेक्टली बनवता आली आणि खूप छान कटिंग करून म्हणजे जे ऑइल जे खराब होऊन जातं ती वडी तुटल्यामुळे तर असं काहीसं झालंच नाही. आणि त्याच्यामुळे ते एक्स्ट्रा तेल होतं ते साईडला काढून त्याचा वापर परत करता आला. आणि त्याच्यामुळे मला ते चांगलं वाटतं की खरंच की बाबा निदान काहीतरी लोकांपर्यंत पोहोचते. तर अशीच एक रेसिपी मी तुमच्या पुढे घेऊन येणार आहे जी मी आणली, कोळंबी आणि बांगडे आणलेत. तर बघूयात. तर ही आणली मी कोळंबी आणि हे बांगडे आणलेत. बापरे माझ्याकडेच बघतात ते. आणि इतकं फ्रेश मटेरियल आहे ना की म्हणजे असं नाही की खराब आहे. इतर ठिकाणावरनं मासे आणले ना तर पूर्ण प्रेस होतात आणि हे आहे ना पूर्ण असं बोट आतमध्ये जातं, दबलं जातं पूर्ण. आता हे मी प्रेस करते पण तरी पण काहीच होत नाही त्याला, त्यामुळे मासे खूप फ्रेश आहेत. आणि दुसरी कारण की खूपशा लोकांना समजत नाही की मासे फ्रेश कसे आहेत हे कसं ओळखायचं. तर हे खूप असे बिलबिल असतात मासे, बिलबिल म्हणण्यापेक्षा ते असं प्रेस केलं तर आतमध्ये दबलं जातं. आता हे मी खूप जास्तीचं प्रेस करते तरी पण मासा फुटत नाहीये. हे प्रेस केलंय तरी पण मासा फुटत नाहीये, याचा अर्थ हा मासा फ्रेश आहे. आणि जर हा मासा फ्रेश नसता तर मग हे दबलं जाऊन आहे ना मासा फुटला गेला असता. हे काही मी पूर्ण प्रेस करते तरी पण काहीच होत नाहीये. आणि कोळंबी तर प्रश्नच नाही की शिडी असेल, त्याच्यामुळे खूप फ्रेश असं मटेरियल मी घेऊन आले. आणि ह्याची आता मी खूप छान अशी मासे फ्राय करणार आहे आणि कोळंबी मी सुक्की करेन किंवा थोडीशी ओलसर अशी करेन. तर बघूयात मी कोळंबी कशा प्रकारे करणार आहे आणि काय काय घालणार आहे आणि कशा प्रकारे करणार आहे. तर अशीच एक नवीन रेसिपी म्हणण्यापेक्षा जी आहे त्याच्यातनं जी बनवली जाणारी साध्या सिंपल पद्धतीने, तर ती रेसिपी मी तुमच्यापुढे कोळंबी घेऊन येणार आहे. कोळंबी घेऊन आली अक्षरशः असं म्हणेन मी. कोळंबी घेऊन आली आणि ते कोळंबीचं मी जे बनवेन, कारण की माझं मूडवरती असतं की मला आता समजा मी म्हणाले मला थोडंसं ओलसर करायचंय किंवा मला थोडंसं पूर्ण सुकं करायचंय, की मी बोलताना असं बोलते पण करताना जेव्हा मला असं वाटतं नाही मला असं खायचंय, जर करता करता जरी मला वाटलं तरी पण मी ते वाढवून लगेच मी त्याचं म्हणजे मला जसं हवं तसं करते. आणि समजा जर मला असं वाटतं नको मला सुकंच हवंय, मला सुकं खायचं, लगेच तिथल्या तिथे मी मसाला घालून लगेच सुकं करून घेते. म्हणजे असं नाही की मी असं आत्ता हे बोलले आणि मी हे करते, असं नाही. कारण की जर मला असं वाटलं, माझ्या मूडवर सगळं डिपेंड आहे. जर माझा मूड झालं तर मी त्याला फ्राय पण करेन आणि जर माझा मूड झालं तर मग मी त्याला ओलं पण करेन, नाहीतर सुकं पण करेन, असं काहीचं. तर जे करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. तर बघूयात मी काय करणार आहे. खूप जास्ती स्ट्रगल मला हे वाटते की मला कोळंबी साफ करायचे आहेत आणि माझ्याकडे खूप कमी वेळ आहे, पण तरी पण मी ते सगळं साफ केल्यानंतर मी तुमच्यापर्यंत रेसिपी पोहोचवणार आहे.
तर भेटूयात कोळंब्या साफ केल्यानंतर। तर अशा प्रकारे माझी कोळंबी साफ करून झालीत आणि मासे मॅरिनेट करून झालेत आणि आता मी मासे करणार आहे फ्राय आणि कोळंबी मी थोडंसं ओलसर असं करणार आहे की जेणेकरून जास्ती पातळ पण नको, जे मला चपातीबरोबर खाता येईल। कारण की जर पातळ केलं असतं तर ते भाकरीवर चांगलं लागतं, पण मी भाकरी नाही करणार आहे आणि मी चपाती करणार, त्याच्यामुळे कसं जरा थोडंसं ओलसर असं चपातीवर चांगलं लागतं, त्याच्यामुळे मी थोडंसंच ओलसर असं करणार आहे। तर बघूयात मी कोळंबी कशी बनवते आणि मासे कसे केलेत, मॅरिनेट कसे केलेत। तर हे मी असे मासे हळद मीठ लावून तिखट लावून मी मॅरिनेट करून ठेवलेत। आणि दुसरी गोष्ट अशी की मी हा जो मसाला आहे तो मी मसाला बारीक करून ठेवला आहे। याच्यामध्ये मी आलं लसूण हळद मीठ जिरे आणि जे लाल तिखट घरामध्ये बनवतात तर तेच लाल तिखट मी घातलेलं आहे। आणि मला जास्ती झणझणीत, मला म्हणण्यापेक्षा जे नॉनव्हेज आपण बनवतो तर ते झणझणीतच पाहिजे आणि त्याच्यामुळे मी लाल तिखट घालून आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर टोमॅटो हे घालून मसाला हा मी वाटून घेतलाय। आणि आता मी बनवणार आहे कोळंबी आणि हे एकत्र बनवून घेणार। एकत्र म्हणजे मी एका गॅसवरती तवा ठेवलाय आणि दुसरीकडे मी पॅन ठेवले की ज्याच्यामध्ये मी कोळंबी बनवेल। आणि ह्याच्यामध्ये मी खरं तर पहिल्यांदा कांदा वगैरे भाजून घेतलेला आणि त्याचंच मी वाटण केलेलं। तर मी हा गॅस फास्ट केलाय आणि तवा चांगला तापलेला आहे आणि त्याच्यानंतर मी तेल घालते याच्यामध्ये आणि हा जो मी मॅरिनेट केलेला मासा जो आहे तो मी यात घालणार आहे। कारण की याला मी तिखट नाही लावली, त्याच्यामुळे मी याला सेपरेट भाजणार आहे। आणि दुसऱ्या गॅसवरती मी चांगलं पॅन गरम होऊ दिले आणि हा तेल गरम करत ठेवते। तर हा जो मासा मी सेपरेटली फ्राय करणार आहे कारण की ह्याला मी तिखट मीठ नाही लावलं त्याच्यामुळे। आणि याला मी आता थोडं झाकून ठेवते की तेल उडते याच्यातनं त्याच्यामुळे। आणि दुसरीकडे मी ठेवलेला आहे पॅन आणि चांगलं तेल आता गरम झालंय। आता याच्यामध्ये मी हा मसाला घालून घेते। याच्यामध्ये खरं तर मिठापासून मी सगळं घातलेलं आहे। मीठ लाल तिखट पण घातले आणि दुसरी गोष्ट आलं लसूण पेस्ट कोथिंबीर सर्व जो आपण नेहमीच्या वापरामध्ये मसाला घालतो तोच मसाला मी वापरलेला आहे। पण याच्यामध्ये मी खोबरं नाही घातलेलं कारण की कसं मी सांगितलं की माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यातनंच मी जास्तीत जास्त ट्राय करते। तर हा मी मसाला घातला याच्यामध्ये आणि गॅस फास्ट करून मी त्याला चांगलं भाजू देणार आहे। तर मासा सगळ्या बाजूने भाजला गेला पाहिजे, त्याच्यामुळे मी थोडंसं, मासा मोठा आहे तव्याच्या बाहेर मासा चालला। आणि याला मी परत झाकून ठेवते। दुसरीकडे माझं असं चालू आहे की हा मसाला चांगला भाजला गेलाय। आता मी याच्यामध्ये जे मी हळद मीठ लावून कोळंबी ठेवलेली आहे तर मी त्यात ते घालते। इतकं व्यवस्थित त्याला साफ केलं ना की ह्याच्यामध्ये मी म्हणजे काहीच हे नाही ठेवलेले की त्यातली म्हणतात जे काळ्या कलर वगैरे काय म्हणतात त्याला, मला आठवत पण नाही त्याला काय म्हणतात। तर ते प्रत्येक कोळंबी ना कोळंबी मी चेक करून साफ केलेली आहे। आणि हे कोळंबीचं पाणी अजिबात नाही घालणार आहे मी कारण की याने वास येतो।
याला मी चांगलं मिक्स करून घेते. का तर मसाला खाली लागत होता, त्याच्यामुळे मी थोडं थांबवलं. तर याला झाकून जरी ठेवलं तरी वाफेवरती कोळंबी चांगली भाजली जाते, कारण की याच्यामध्ये तेल वगैरे मी घालून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आणि मला सवय अशी आहे की मी मसाला बारीक करते त्यावेळेस मी मिठापासून सगळं त्याच्यामध्ये घालते, की जेणेकरून मी मीठ म्हणा किंवा तिखट म्हणा, हळद म्हणा, काही विसरायला नको, की एकदाच मसाल्याकडे गेली का सगळं मी एकदमच घालून घेते आणि मग मसाला वाटते, कारण की त्याच्यामध्ये पूर्ण मसाला मिक्सरमध्ये वाटला जातो तेव्हा पूर्णतः मसाला एकजीव होतो. आता हा झाला माझा एक साईडने मासा फ्राय झाला आहे असं मी म्हणेन. आता ही चालू झाली ही दुसरी साईड. मासा फ्रेश इतका आहे ना की तो हेच नाही होते, म्हणजे म्हणतात ना मऊ होतो म्हणा, तुटतो म्हणा, तर अजिबात तसं काही झालेलं नाही आहे. आता मी ही साईड पहिली भाजून घेणार आहे, परत झाकते कारण तेल माझ्या अंगावरती उडते. आता दुसरी बाजू अशी की हे माझं कोळंबी चांगली मिक्स झाली आहे याच्यामध्ये मसाल्यामध्ये. आता मी याच्यामध्ये घालेन हे जे मसाल्याचं मी पाणी शिल्लक ठेवलेलं तर ते मी त्याच्यामध्ये घालते, की मला थोडंसं ओलसर पाहिजे त्याच्यामध्ये. तर हे मी याच्यामध्ये असं पाणी घातलं आहे आणि एक 5-7 मिनटं मी ह्याला गॅस फास्ट ठेवून मी चालूच ठेवणार आहे, की जेणेकरून थोडंसं हे आटेल आणि थोडंसं घट्ट आणि पातळ असं माझं कोळंबी होणार आहे. तर हे झालं आहे एक 50ची साईड झाली थोडीशी भाजून. आता मी थोडीशी कारण मासा मला पूर्ण बाजूने भाजला गेला पाहिजे चांगला, त्याच्यामुळे आता याला चांगली उकळी येऊ देणार आहे मी, चांगलं शिजू देणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे बघूया. तर अशा प्रकारे माझा हा मासा भाजला आहे, पण तरी पण मी थोडासा त्याला कडक व्हायला असाच ठेवेन. त्याच्यानंतर नेक्स्ट मी याच्यामध्ये हा दुसरा मासा घालते जो तिखटमधला आहे. एकीकडे मी ऑइल फ्री खा म्हणून सांगते आणि एकीकडे मी खूप जास्तीचं तेल घालून मासे भाजते. तर याचं कारण असं की माशामध्ये जर तेल नाही घातलं तर मासा चांगला भाजला नाही जाते. त्याच्यामुळे मी मासे मोठे आहेत आणि त्याच्यामुळे चांगले भाजले गेले तर ते चांगले लागणार आहेत, नाहीतर मग त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्याच्यामुळे मी जास्त तेल घालून त्याला जास्ती चांगलं फ्राय करेन. एकीकडे माझं हे कोळंबीचं होत आलेलं आहे, तरी पण मी त्याला अजून थोडंसं घट्ट होऊ देणार आहे. पण कसं प्रत्येकाची चॉईस वेगळी असते आणि काही लोकांना घट्ट नाही आवडत, पातळ आवडतं की भाकरीमध्ये चुरून खाण्यासाठी. पण इथे आमच्यात मुलींना घट्ट आवडतं, त्यांना पातळ असं आवडत नाही. हे जरी बघितलं तरी ते पातळ नाही झालेलं, घट्ट ते पण तरी पण त्यांना सुक्कं पाहिजे, म्हणजे थोडंसं असं ओलसर असं पाहिजे. त्याच्यामुळे मी ह्याला चांगलं थोडंसं आटवून देणार आहे आणि चांगलं शिजल्यानंतर पुढे दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे हे मासे मी फ्राय केलेत, हे 2 तिखट आणि हा जो आहे तो बिना तिखटाचा. तरी खाण्यासाठी रेडी झालेत आणि जी खाणारी आहे फिश ती अजून स्कूलवरून आलेली नाही, त्याच्यामुळे तिला आज सरप्राईज मिळणार आहे की मम्मीने आज मासे केले म्हणून.
तर अशा प्रकारे माझी ही कोळंबी रेडी झाली की जास्त ओली पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. हे असं थोडंसं ओलसर खायला पण बरं वाटतं आणि खाताना पण चांगलं लागतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी आता घालणार आहे कोकम आणि वरून थोडीशी कोथिंबीर. तरी माझं कोळंबीचं ओलसर कोळंबी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. खूप असे साध्या पद्धतीने मी कोळंबी आणि जे मासे फ्राय केले, म्हणजे त्याच्यामध्ये काही जे घरामध्ये ज्या वस्तू आहेत आणि घरामध्ये वस्तू बनवण्याचे जे घरामध्ये आपल्याकडे अवेलेबल असतात त्यातूनच जास्तीत जास्त बनवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि तेच मी बनवते. कारण की मला एक्स्ट्रा आणायचा मला एवढा कंटाळा येतो ना. खरं तर कंटाळा बनवण्यापेक्षा मी असं म्हणेन की एक्स्ट्रा परत आपली सगळी तयारी झाली आणि ही वस्तू नाही तर त्याच्यामुळे आहे त्यातनं मी ॲडजस्ट करत असते. आणि हे माझं कोळंबीचा जो रस्सा जो आहे, जो पातळ पण नाही केलेला, घट्ट पण नाही केला, ओलसर असं मी बनवलं. तर ते तुम्ही पण ट्राय करा आणि साध्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला कसं वाटते करून बघा. आणि जशी आळूवडीला जसं मला तुम्ही सपोर्ट केला तसं ह्या पण रेसिपीला सपोर्ट करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लग्नाचा पण व्हिडिओ पडणारच आहे आणि कमेंटमध्ये सांगा मला की मी आणलेले मासे जे ताजे मासे होते तर ते जे खूप फ्रेश असे मासे होते, ते ताजे मासे होते, ते खाताना मला तर खूप छान लागणार आहे. आणि कोळंबीचे जे मी बनवले थोडं ओलसर असं मी जे कोळंबी बनवली ती तुम्ही करून बघा, ट्राय करा आणि नक्की मला सांगा की कशी झाली ती. आणि आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी इथे थांबवते. टाटा बाय बाय.